कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. कथा शेतकऱ्यांच्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. मंडळी हे आपल्याला समोर जे दिसतंय हे आहे हादग्याचं रोप. आणि हादग्याचं रोप आपण इथं बनवलेलं आहे कारण आपल्या कुक्कुटपालनामध्ये आणि बकरी पालनामध्ये आपण जे काही हादगा किंवा मग जे चारे आपण चॅनलवरती दाखवलेले आहेत तर त्यातच हा एक हादगा आणि वेगळ्या ठिकाणी अजून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शेवगा, पेरू, पुन्हा पपई, केळी असे वेगवेगळे चारे लागवड करायचे. ते जे कोंबड्यांसाठी महत्त्वाचे ते कोंबड्यांसाठी राहतील आणि जे बकऱ्यांसाठी महत्त्वाचे ते बकऱ्यांसाठी राहतील. पण आपल्याला 1 एकरमध्ये एवढे चारे हे आपल्याला सगळे लावून घेणे. तर मंडळी सतत आपण जे आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवतो त्याच्यात मुद्दा एकच असतो की बकरी पालन आणि कुक्कुटपालन जर करायचं आहे तर मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये चारे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. कारण चारे जर आपल्या बकरी पालनात कुक्कुटपालनात जर आपल्याकडे भरपूर प्रमाणात जर असले ना तर त्याचा फायदा आपल्याला खाद्य खर्चावरती चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतो. तर याच्यासाठी आपण हे सतत व्हिडिओ बनवत असतो. आता इथं या कॅरेटमध्ये याला लागवड करत असताना आपण 100 झाडांची लागवड केलेली. आता हे पूर्ण 100 झाडं आहेत. हे बघा, हे असे 100 झाडं आहेत, हे असे. आणि या 100 झाडांमध्ये आपल्या बऱ्यापैकी एक 7 म्हणजे 10 फूट आपण तासातलं अंतर ठेवणार आणि झाडातलं अंतर 7 फूट ठेवणार आहे. तर त्या पद्धतीने याची लागवड होईल. आणि लागवड करत असताना काय काय त्याची प्रोसेस असणार आहे ती पण आपण आपल्या चॅनलवरती या हादगा लागवडीचा जो व्हिडिओ असेल किंवा या शेतीमध्ये जी काही आपण सगळ्या झाडाझुडपांची लागवड करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला मिळू शकतं. मंडळी तुम्ही जर का बकरी पालन करत असाल, कुक्कुटपालन जर करत असाल तर खाद्य आपल्या शेतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच वेळेस आपलं कुक्कुटपालन असो, बकरी पालन असो आपल्याला परवडणार आहे. आता बरेचसे मित्रबांधव काय करतात की सगळं विकतचं फीड टाकून आणि बकरी पालन करतात तरी त्यांना परवडतं असं त्यांचं म्हणणं आहे. ती पण एक उत्तम गोष्ट आहे. पण ज्यावेळेस आपल्याकडे फीड स्वतःचं असेल, घरचं आपल्या घरच्या शेतीमध्ये असेल तेव्हा आपल्याला हे चांगल्या पद्धतीने अजून जास्त प्रमाणामध्ये यातून प्रॉफिट आपल्याला राहू शकतं. फायदा याच्यातून जास्त प्रमाणात आपल्याला होऊ शकतो. मंडळी थोडक्यात माहिती टाकण्याचा प्रयत्न केला. हादग्याच्या या झाडाविषयीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही व्हिडिओ तर बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं की व्हिडिओ बनवायला आम्हाला पण जरा मजा येते, है ना. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई